नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत पनीर मसाला। पनीर मसाला बनवण्यासाठी साहित्यामध्ये बघा, टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे व लसूण। आता आपण कांदे व टोमॅटो कट करून घेऊया। कांदा कट करून घेऊ। मोठालेच कांदा कट करून मिक्सर मधून काढायचा आहे। कांदा कट करून घेऊ मोठालेच। कांदा कट करून झालाय। आता टोमॅटो कट करायला घेऊ। टोमॅटो पण मोठालेच कट करायचा आहे, मिक्सर मधून काढायचा आहे ते। तर टोमॅटो पण कट करून झालाय। हे आता ग्रेव्हीसाठी कांदा व टोमॅटो असं कट करून झालाय। आता मिक्सर मध्ये टाकून बारीक करून घेऊ। सानू दीदी बघा कोथिंबीर घेऊन आली। आता टोमॅटो घेतलाय सानू दीदीने खायला। सानू दीदी बघा ताटामध्ये टोमॅटो वगैरे टाकत आहे, कोथिंबीर। कांदा आणि टोमॅटो असं मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे। आता मिक्सर लावून ग्रेव्ही करून घेऊ। कांदा व टोमॅटोची ग्रेव्ही अशी एकदम बारीक झालेली आहे, मस्त। आता पनीर कापून घेऊया। पनीरचे बघा असे 2 भाग कट करून घेतले आहे। आता पनीर आपण तव्यावरती थोडं फ्राय करून घेऊया, तेल टाकून। तव्यावर तेल टाकलंय। आता पनीर बघा तव्यावर थोडं फ्राय करून घेऊया। पनीर बघा एक साईडला मस्त फ्राय झालेलं आहे। बघा दोन्ही साईडला पनीर असं मस्त डीपली फ्राय झालेलं आहे। आता थंड होईपर्यंत थांबूया। पनीर फ्राय केल्यानंतर हे बघा असे छोटे छोटे तुकडे तयार केलेले आहेत। आता कट करून घेतला आहे। अद्रक व लसूण पण असं बारीक पेस्ट बनवून घेतली आहे। कोथिंबीर कट करून घेतली आहे। हे लाल चटणी घेतली आहे। हे पनीर मसाला, गरम मसाला, धना पावडर घेतलेले आहे। खडे मसाले पण घेतलेले आहेत। मीठ घेतलेलं आहे। कढई ठेवली आहे गॅसवरती। तेल टाकलं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ। तेल तापलेलं आहे। टोमॅटो व कांद्याची पेस्ट बघा अशी मस्त तेलामध्ये अशी भाजून निघत आहे। लसूण अद्रक पेस्ट टाकून घेऊया। थोडं मीठ टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये, म्हणजे मस्त तेलामध्ये भाजून निघेल आहे। त्याला आता खडे मसाले टाकून घेऊ तेलामध्ये, मिक्स करून घेऊ थोडं। मिक्स झालेला आहे असं। आता तेल सुटलेलं आहे बघा त्याला। आता पुन्हा अद्रक कोथिंबीर मिक्सर मधून बघा अशी पेस्ट बनवून घेतली आहे। आता ते टाकून घेऊया तेलात। बघा तयार होत आलेली आहे। आता त्यामध्ये टाकून घेऊया। थोडी हळद टाकून घेऊ। लाल चटणी टाकून घेऊया। मिक्स मसाले टाकून घेऊया मागाशी घेतलेले। आता हे मिक्स करूया ग्रेव्ही। ग्रेव्ही बघा आपली आता अशा प्रकारे झालेली आहे मिक्स करून। आता ग्रेव्हीला आपण 2 मिनिटं असंच ठेवूया तेल सुटेपर्यंत। हे बघा ग्रेव्हीला असं तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। ग्रेव्ही बघा अशी आता उकळी फुटलेली आहे। पनीर टाकून घेऊया। पनीर आतमध्ये टाकून घेतला आहे। आता उकळी फुटेपर्यंत ठेवूया। बघा पनीर मसाला आपला तयार झाला आहे। आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया। तरी पण आलेली आहे, कोथिंबीर टाकून घेऊया वरून। पनीर मसाला आपला आता तयार झाला आहे। आता उतरून घेऊया। सोबत खायला काकडी, टोमॅटो, कांदा व लिंबू घेतला आहे। आता आपण कट करून घेऊया। हे बघा आपलं सलाद कट करून झालेलं आहे। टोमॅटो, कांदा, लिंबू व काकडी। आता आपण खाण्यासाठी घेणार आहोत। ताटामध्ये जेवणासाठी घेतलेला आहे बघा, ताट वाढून।
एक पनीर मसाला घेतला आहे, काकडी, कांदा, टोमॅटो, लिंबू, हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या आहे आणि चपात्या बनवल्या आहेत पनीरसोबत खायला. आता आपण खाणार आहोत. ताट असं तयार झालेलं आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.